वारकऱ्यांसाठी नेहमी एक पाऊल पुढे असणारे श्रीमंत वारकरी न्यूज। आणि पूलची हाईट घ्यायची गरज नव्हती, काय शासनाकडे अंदाजी पैसा जीव मारण्यासाठी पैसे खर्च करणं चालले नाही। उगाच विनाकारण हाईट घ्यायची गरज नव्हती। असा कोणताच आरामखोर इंजिनियर धरून आणला त्यांनी, तेच समजाना आम्हाला। नवीन नवीन पैदाशी होऊ लागले काय इंजिनियर आहे, इथं हाईट घ्यायची गरज नाही, विनाकारण हाईट घेतली ते लोक गेले राव। आपण या ठिकाणी आलेलो आहोत। काल जी अत्यंत दुर्दैवी घटना झालेली आहे, पंढरपूरहून येत असलेले काही वारकरी जालना या ठिकाणून टॅक्सीमध्ये बसले आणि गाडी रुपेवाडीच्या पुढे निघाली। तिथं खडीश्वरी बाबाच्या आश्रमाच्या पुढे निघाल्यानंतर थोडे पुढं आली आणि एक दारू पेलेला व्यक्ती त्यांनी गाडी चालूमध्येच त्यांनी लगेच युटर्न केला। तो जालन्याकडे चालला होता, लगेच त्यांनी राजूरकडे तोंड केलं आणि ड्रायव्हरला त्याला वाचवण्यासाठी ब्रेक मारल्यानंतर इकडून सुद्धा जागा कमी होती। तुम्ही लक्षात घ्याल, हा रोडचं काम चालू आहे, इथं कुठंही कठाडा नाही, कमीत कमी 10 फूट जागा खाली आहे रोडपेक्षा। आणि इथं जी विहीर आहे त्या विहिरीला सुद्धा काही कठाडे वगैरे काहीच नाही आहे। ड्रायव्हरनी वाचवण्याचा प्रयत्न खूप केला पण, आणि काही या ठिकाणी काही मंडळी इकडे या, तुमचं काय नाव का? कारभारी ड्रायव्हर काल कोणी म्हणतं पळून गेला, कोणी म्हणतं काय नाही, ड्रायव्हर पळून नाही गेला, ड्रायव्हरनी मदत केली, काढू लागला तो काही पेशंट। ड्रायव्हरनी मदत केल्यानंतर पोलीसवाले त्यांना घेऊन गेले, काही ते मूर्ती दे ते सगळे पेशंट वगैरे सर। ड्रायव्हर तब्येत वगैरे कशी होती? ड्रायव्हरची तब्येत चांगली, असं आहे काही सिरियस वगैरे नाही? ड्रायव्हरला काही नाही। बरं, त्यांनी खाली गाडी गेल्यानंतर गाडीतून वर येऊन लोक काढले? हा, वर येऊन काढले। बरं, आता मला सांगा, आता हे कठडा आता किती फूट असेल? जवळपास 10 फूट। जे रस्त्याची हाईट घ्यायची गरज नव्हती, ही विनाकारण घेतली। विहीर आधी वरती होती, रस्ता खाली खोल होता, उगाच शासनाने काहीतरी तमाशा करून ठेवलेला आहे। उग भरती टाकणे, उचलून घेणे, इथं कुठं रोडाला गलती आहे की इकडे 10 फूट तरी कठाडा पाहिजे होता थोडाफार, साईड गार्ड बी नाही, साईड गार्ड नाही याला। या पुलाजवळून तर 10 फुटाची जवळपास भरती लागते याला, बरोबर सरळ। आणि इथं सुरक्षित गार्ड पण नाही टाकलेले नाही। इथून तर त्यांनी गार्ड तोडत नेले, इथून जवळपास इथून असं इथपर्यंत गार्ड टाकलेच नाही, पूर्ण अपूर्णच काम आहे। रस्ते टाकले असते काहीतरी वाटले असते, काहीतरी थोडंफार झाला असता। जे महाराष्ट्र परिवहन महामंडळ आहे, रोड रस्ते विभाग, त्यांनी सुद्धा या रोडकडे लक्ष दिलं पाहिजे। आता हा रोड मोठा झालेला आहे, आणखी असे अपघात जास्त होऊ नये याच्यासाठी इथून तिथून जिथं हाईट आहे रोडची तिथं त्यांनी कठडे टाकलेच पाहिजे। काल जर कठडे असते तर गाडी खाली गेली नसती। निश्चितच या ठिकाणी अत्यंत चांगली कामगिरी म्हणजे ड्रायव्हरची झालेली आहे। ड्रायव्हरनी खाली गेल्यानंतर सुद्धा स्वतःचा जीव वाचवला तर वाचवला, पण त्याच्याबरोबर आणखी 4-5 जणांचा जीव वाचवण्यात यश त्याला आलेला आहे। आणि निश्चितच चांगली बुद्धी त्या टायमाला त्या ड्रायव्हरला दिली आणि भगवंतानी शक्तीसुद्धा दिलेली आहे। या ठिकाणी इरीलाकडे जर बघितलं तुम्ही, दाखवा तिकडे व्हिडिओमध्ये, इरीला सुद्धा कठाडे वगैरे नाही आहे, अत्यंत जुन्या पद्धतीची इर आहे ती पूर्ण ढासळलेली, तिला कुठलाही कठाडा नाही, काही नाही। या रोडला सुद्धा कठाडी नाही आहे, कुठंच तुम्हाला कठाडा दिसणार नाही। बघा तुम्ही, कमीत कमी 10 फूट असेल का काही,
हे हा, 20 फूट 10 ते 20 फुटापर्यंत एवढा गड्डा इथं आहे आणि तो बेवडा आल्यानंतर त्यांनी निश्चितच त्यालाही वाचवण्याचा प्रयत्न केला. ही हानी जी झालेली आहे निश्चित भरून न निघणारी, पण जी झालेली खूप अत्यंत दुर्दैवी वाईट घटना झालेली आहे. त्यामध्ये 7 जणांचा मृत्यू देखील झालेला आहे आणि निश्चितच मी शासनाला विनंती करेल की लवकरात लवकर या रोडची दुर्व्यवस्था आहे ती व्यवस्था करावी. धन्यवाद. दिसताना डायरेक्ट आणि पूलची हाईट घ्यायची गरज नव्हती. काय शासनाकडे अंदाजी पैसा जीव मारण्यासाठी पैसे खर्च करणं चालले नाही. उगाच विनाकारण हाईट घ्यायची गरज नव्हती. असा कोणताच आरामखोर इंजिनियर धरून आणला त्यांनी तेच समजाना आम्हाला. नवीन नवीन पैदाशी होऊ लागले काय इंजिनियर आहे. इथं हाईट घ्यायची गरज नाही. विनाकारण हाईट घेतली ते लोक गेले राव. उगाच हाईट घेतलेली 7-8 घर गेली ना. 10 फूट मटेरियल टाकावं लागतं रोडवाले रस्ते सुद्धा शेतकऱ्याला बनवून देत नाही. इथं समजा ही शेती चालू सोयाबीन याला गाडी या माणसाची सोयाबीन आहे इकडं. या माणसानं गाडी बैल कुठून उतराव, त्यानं खाली कसं उतराव, कसं चढाव, ट्रॅक्टर कसं चढाव पहा तुम्ही निष्काळजीपणा हे शेतकरी. या ठिकाणी आपण बघत आहोत या रोडची हाईट कमीत कमी 10 फूट आहे. 10 नाही 16 फूट आहे. 15 ते 16 फूट हाईट आहे. हे बघा शेतकऱ्यानं कसं उतराव, इथून कसं उतराव या शेतकऱ्यानं खाली. शेतकऱ्यानं उतराव कसं. आता तुम्हाला रोडनी रस्ता कुठून दिलेला आहे? दिलाच नाही रस्ता, बनवलाच नाही. आणखी मूर्ख लोक कंपनीत जाऊ थकलो. ह्या शेतकऱ्याला ट्रॅक्टर उतरायचं किंवा गाडी उतरायची तो उतरायचा कुठून? म्हणजे आता कुठंच बनवून दिलेलं नाही. अच्छा. आणि बनवून पण देत नाही ते. त्याला 100 वेळेस सांगून थकलो शेतकऱ्या. आमचं मुरुम बंद झालं, आमची रॉयल्टी नाही झाली, फलाण्यानं आमच्या बातम्या लावल्या, असे झाले. हेच भाषणं चालू आहे कंपनीची. फक्त माणसं मारासाठी रोड. निश्चितच आपण या ठिकाणी प्रॉपरचे जे ग्रामस्थ आहे यांचं सुद्धा त्यांचं आपण या ठिकाणी माहिती घेतलेली आहे. खऱ्या अर्थाने हे निश्चितच निष्काळजीपणा आहे. शाळेत जर बघितलं तर शेतकऱ्याला सुद्धा खाली उतरायला जागा नाही. त्याचप्रमाणे काम करता वेळेस आम्हाला सांगितलं आम्ही नाल्या मारू, तुम्हाला पुलं टाकून देऊ, आमका करून देऊ. आम्ही दुसऱ्याच्या वावरातून जाऊन पेरलंय, पण हे मला आता वरती काय काढायचं, कसं काढणार आहे याच्यासाठी रस्ता केला नाही ना. दुसरा कसा येऊ देईन तो? दुसरा माणूस येऊ देणार नाही ना. म्हणून तुझ्या वावराला तू वाट पाय. ठीक आहे, ही सोयाबीन काढायची, तो सरकीच्या वावरातून तो माणूस कसा येऊ देईल? त्याची सरकी तोडून येऊ देईल का? कपाशी तोडून